नमस्कार, मी राजलक्ष्मी सुर्वे. KTVच्या कोकण वार्तामध्ये आपलं मनापासून स्वागत. पाहूया आजच्या ठळक घडामोडी. बहीण भावाचे नाते वृद्धिंगत करणाऱ्या रक्षाबंधनाचा सण आणि नारळी पौर्णिमा सर्वत्र करण्यात आली उत्साहाने साजरी. रत्नागिरी येथील राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या पथकाने आरवली येथे 14 लाखाच्या विदेशी दारूसह 2 आरोपींना केले जेरबंद. आणि 9 ऑगस्ट रोजी मुंबई येथे आयोजित करण्यात आलेल्या मराठा क्रांती मूक मोर्चाच्या जनजागृतीसाठी रत्नागिरी येथे काढण्यात आली रॅली. हजारो मराठा बांधव मुंबईकडे रवाना. यानंतर घेऊया अल्पशी विश्रांती. जीवन निघून जात नाही, बरसत असते. जीवन कधी हाताच्या तळव्यात तर कधी शेतात भरलेलं. जीवनाचा कधी ओठांना स्पर्श तर कधी अंगावर पडे. जीवन जेव्हा चालतं चालत राहतं आपल्या वेगाने. फिनोलेक्स पाइप्स. आता वळूया सविस्तर वृत्तांताकडे. बहीण भावाचं नातं वृद्धिंगत करणाऱ्या रक्षाबंधनाचा सण रत्नागिरीसह जिल्ह्यात जल्लोषपूर्ण आणि उत्साही वातावरणात साजरा करण्यात आला. भैया मेरे राखी के बंधन को निभाना, भैया मेरे छोटी बहन को ना भुलाना, देखो ये नाता निभाना निभाना, भैया मेरे राखी के बंधन को निभाना, भैया मेरे छोटी बहन को ना भुलाना, भैया मेरे. अनेक बहिणींनी आपल्या भावाला प्रेमाची राखी बांधून सोशल मीडियाच्या या युगात रक्षण करण्याचे आवाहन केले. राखी के बंधन को निभाना, भैया मेरे छोटी बहन को ना भुलाना, भैया मेरे. रक्षाबंधन या सणामध्ये यंदा प्रथमच राख्यांवर प्रभाव दिसून आला, तो म्हणजे बाहुबली, GST आणि नोटाबंदीचा. कारण अनेक राख्यांवर हे चित्र दिसून आले आणि त्याची विक्रीही मोठ्या प्रमाणात झाली असल्याचे दिसून आले. दरम्यान समुद्राला शांत करणारा नारळी पौर्णिमेचा सणही रत्नागिरीसह जिल्ह्यात पारंपरिक पद्धतीने साजरा करण्यात आला. आयलाय गो नारळी पुनवेचा मनी आनंद मावना ओल्यांच्या दुनियेचा. मांडवी, भाटे, काळबादेवी, मिऱ्या आदी समुद्रकिनारी समुद्राला नारळ अर्पण करण्यासाठी मच्छीमार व कोळी बांधवांनी मोठी गर्दी केली होती. अरे बेगिन बेगिन चला किनारी जाऊ देवाच्या पुंजेला. सन आयलाय गो नारळी पुनवेचा. 1
ऑगस्टपासून मासेमारीला प्रारंभ झाला असला तरी अद्यापही समुद्र खवळलेलाच आहे. परंतु आता समुद्राला नारळ अर्पण करून त्याची यथोचित पूजा करण्यात आल्याने आता खऱ्या अर्थाने समुद्र शांत होईल आणि एक प्रकारे या नारळी पौर्णिमेनंतरच मासेमारीला मोठ्या प्रमाणात सुरुवात होईल. अरे खंडू देवाचा लावून भंडारा जावाच डोलीला. अरे खंडू देवाचा लावून भंडारा जावाच डोलीला. आता दर्याचं धन माझे घाऊंदे होरीला नवस बोलीला. सालाबादप्रमाणे यंदाही शिवसेना, कस्टम व पोलीस खात्यातर्फे समुद्राला श्रीफळ अर्पण करण्यात आलं. गाजत नाचत पाण्यात सोडूया होरीला. सन आयलाय गो नारळी पुनवेचा. रक्षाबंधनाचा सण कोणत्याही प्रकारचा अनुचित प्रकार न घडता शांततेत पार पडला आणि यावेळी सर्व समुद्र किनारे नागरिकांनी फुलून गेले होते. मुंबई गोवा महामार्गावर आरवली येथे रत्नागिरी राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या धाडीत सुमारे 14 लाखाच्या गोवा बनावटीच्या विदेशी दारूसह 2 आरोपींना अटक करण्यात आली आहे. सचिन सावंत व संजय वरक हे बोलेरो गाडीतून नेहमी कुरिअरची वाहतूक करत असतात. परंतु त्या गाडीवर रत्नागिरी राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या भरारी पथकाने धाड टाकली असता त्या गाडीमध्ये सुमारे 10 लाखाची विदेशी दारू सापडल्याने या पथकाने बोलेरो गाडीसह या दोन्ही आरोपींना ताब्यात घेतले. या धाडीविषयी अधिक माहिती देताना राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या अधीक्षिका संध्याराणी देशमुख पत्रकारांजवळ बोलताना म्हणाल्या, काल आम्हाला एक बातमी होती की गोव्यामधून मुंबईकडे एक महिंद्रा बोलेरो पिकअप म्हणजे अवैध मद्य घेऊन वाहतूक करणार आहे. त्या अनुषंगाने आम्ही रत्नागिरी जिल्ह्यामध्ये ठिकठिकाणी तपासणी नाके उभे केले होते आणि त्यामध्ये आरवली या ठिकाणी महिंद्रा बोलेरो पिकअप जी इन्फॉर्मेशन होती ती तिथं एका साईडला लावलेली आम्हाला दिसली. त्या अनुषंगाने आमचे जे पंच होते आणि जो आमचा स्टाफ होता त्यांनी तपासणीसाठी आम्ही त्या गाडीच्या ठिकाणी गेलो असता त्यांच्याकडून सांगण्यात आलं की ही कुरिअरसाठीची गाडी आहे आणि याच्यामध्ये मौल्यवान वस्तू आहेत, कुरिअर आहे, त्यामुळं हे फोडण्यात येऊ नयेत बॉक्स आणि जर फोडले तर त्याची जबाबदारी पूर्ण तुमची राहील. तरीही खात्रीलायक बातमी असल्यामुळे आमच्या स्टाफने ते कुरिअर आम्ही फोडून पाहिले असता प्रत्येक बॉक्समध्ये 4 बॉक्स याप्रमाणे 40 बॉक्स आम्हाला मिळून आलेले आहेत. जवळजवळ मद्याची किंमत जवळजवळ 10 लाखाची आहे आणि महिंद्रा पिकअप असं सर्व मिळून मुद्देमाल जवळजवळ 14 लाखापर्यंत काल जप्त करण्यात आलेले आहे. जानेवारीपासून या विभागाने अनेक ठिकाणी धाडी घालून मोठा दारूसाठा जप्त केला आणि अनेक आरोपींनाही अटक करून त्यांच्यावर कारवाई केली असल्याचे सांगण्यात आले. आरवली येथे जप्त करण्यात आलेल्या दारूसाठ्या प्रकरणामध्ये प्रभारी निरीक्षक प्रमोद कांबळे, दुय्यम निरीक्षक महेश शिंदे, प्रेमसिंग राठोड, सहाय्यक दुय्यम निरीक्षक विजय हातीसकर, विशाल विचारे, महादेव चौरे, वैभव सोनावणे व मिलिंद दळी हे सहभागी झाले होते. रत्नागिरी जिल्हा परिषद आरोग्य विभागातर्फे लोकसंख्या स्थिरता पंधरवडा तसेच स्त्री परिचर यांना गणवेश वाटप कार्यक्रम कैलासवासी शामराव पेजे सभागृह रत्नागिरी येथे आयोजित करण्यात आला होता. त्याच्यामध्ये एक मुलींना
मुलींच्या नावाने एकूण 38 लोकांचा कार्यक्रमाची सुरुवात मान्यवरांच्या हस्ते दीप प्रज्वलने करण्यात आली. यावेळी व्यासपीठावर अध्यक्षा स्नेहा सावंत, मुख्य कार्यकारी अधिकारी लक्ष्मी नारायण मिश्रा, महिला बालकल्याण सभापती ऋतुजा खांडेकर, प्रशिक्षणार्थी IAS रामकृष्ण गोयल, जिल्हा परिषद सदस्य उदय बने, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉक्टर अनिरुद्ध आठले, अतिरिक्त जिल्हा आरोग्य अधिकारी डॉक्टर प्रेमकुमार ठोंबरे, डॉक्टर मारुती कोरे, समन्वयक श्रीकांत कुलकर्णी, व्यवस्थापक आनंदा चौगुले उपस्थित होते. या प्रसंगी अंशकालीन स्त्री परिचारिकांना गणवेश वाटप तसेच सावित्री कन्या कल्याण योजनेतील लाभार्थ्यांना धनादेश देऊन जोडप्यांचा पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला. प्रास्ताविकात डॉक्टर अनिरुद्ध आटले यांनी कार्यक्रमाविषयी माहिती दिली. उद्दिष्ट खूप महाराष्ट्राप्रमाणे खूप जास्त येतं. जवळ 8,500 उद्दिष्ट आहे. आमच्या जिल्ह्यामध्ये 5,000 शस्त्रक्रिया होतात, कारण मुळातच आपल्याकडे जन्मदर कमी आहे आणि पूर्वीपासूनच पूर्णपणे लिटरसी असल्यामुळे इथं 1 आणि 2 मुलावर ऑपरेशन करण्याचं प्रमाण सुद्धा खूप मोठ्या प्रमाणावर आहे. म्हणजे ते 65% वर गेलेलं आहे. आणि आता तर 1 मुलावर सुद्धा ऑपरेशन करणारी लोक आहेत आणि त्याच्यामध्ये 1 आणि 2 मुलीवर ज्यांनी ऑपरेशन केलेले आहेत अशा दारिद्र्य रेषेखालील सर्व लाभार्थ्यांनाही आपण आजच्या समारंभामध्ये त्यांना आपण त्यांची प्रमाणपत्र जी आहे ती आपण देणार आहोत. मी आपला इथे जास्त वेळ घेत नाही, कारण परत 1 वाजता आज लोकशाही दिनाचा कार्यक्रम आहे. त्यामुळे माझं प्रस्तावनापर भाषण इथे संपवतो. यावेळी स्त्री परिचारिकांकडून मान्यवरांचा राखी बांधून सत्कार करण्यात आला. उदय बने यांनी आपले मनोगत व्यक्त केले. आलो तेव्हा सभागृहात आलो तेव्हा हातात एक पण राखी नव्हती. शिवसाहेब तुमच्या हातात होती. मला पण जरा वाईट वाटलं की मला बहीण असती तर. किती बहिणी एका दिवसात मला मिळाल्या असं भाग्य कोणाच्या नशिबात होते मला नाही वाटत. पुढे हातच भरून गेलाय तरी अजून 2 तालुक्यांचे हवाले. पण आता ज्यांनी त्यांनी या राख्या बांधल्या आहेत, 2 महिन्यानंतर भाऊबीज येणार आहे. मुख्य कार्यकारी अधिकारी लक्ष्मी नारायण मिश्रा यांनी सर्व स्त्री परिचारिकांना शुभेच्छा दिल्या. डिटेल चर्चा पण झाली, कसं करता येईल, कुठून करता येईल. तेव्हा बजेट करण्याची तरतूद होती. बजेटमध्ये आम्ही त्याला प्रोव्हिजन करून त्यावेळी आपण सर्वांना युनिफॉर्म आणि आय कार्डची तरतूद केलेली आहे. पण हा सातत्याने कसं करता येईल त्याच्यामध्ये पण आपण बघू. कारण जसं आमचे परिचारांसाठी असतो युनिफॉर्मची तरतूद असतो, तसं करता येईल की नाही करता येईल, कसं करता येईल त्याच्यासाठी पण आपण बघू. आणि बाकी सर्वांची काही अडीअडचण असते, जसे 1200 रुपये मानधन भेटते, ते मिनिमम वेजेस रेटमध्ये बसत नाही. किमान जर नरेगामध्ये पण पकडलं 180 रुपये गुणिले 100 दिवस तो 18,000 होत आहे. त्याला डिवाइड बाय 12 केलं तर 1500 रुपये होत आहे. त्याच्यापेक्षा खाली येत आहे. त्याच्यासाठी पण मला वाटते वरच्या स्तरावर आपले पाठपुरावा आहे. आमचे GD आणि स्टँडिंग कमिटीमध्ये पण तो चर्चा झालेला आहे, ठराव पण मांडण्यात आलेला आहे. ते पाठपुरावा करून आपण कसा वाढवून घेता येईल ते पण बघू. कार्यक्रमाला स्त्री परिचारिका, अंगणवाडी सेविका, कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. 9 ऑगस्ट रोजी मुंबई येथे आयोजित करण्यात आलेल्या मराठा क्रांती मूकमोर्चाच्या जनजागृतीसाठी रत्नागिरीसह जिल्ह्यात दुचाकी रॅलीचे आयोजन करण्यात आले होते.
जय भवानी जय शिवाजी, एक मराठा लाख मराठाच्या जयघोषात मराठा समाजाने संपूर्ण जिल्हा दणाणून सोडला. रत्नागिरीसह जिल्ह्याभरात काढण्यात आलेल्या या जनजागृती रॅलीमध्ये तरुण तरुणींसह महिलाही मोठ्या प्रमाणात सहभागी झाल्या होत्या. रत्नागिरी येथील श्री राधाकृष्ण मंदिर वैश्य संस्था आयोजित व रत्नागिरी जिल्हा आणि रत्नागिरी तालुका कबड्डी असोसिएशनच्या सहकार्याने भरवण्यात आलेल्या जिल्हास्तरीय कबड्डी स्पर्धेचे उद्घाटन विश्वस्त श्यामकांत मलुष्टे यांच्या हस्ते करण्यात आले. या प्रसंगी संस्थेचे अध्यक्ष राजन मलुष्टे, वसंत भिंगारडे, सल्लागार उमेश शेटे, जिल्हा कबड्डी असोसिएशनचे अध्यक्ष सचिन कदम, प्रभाकर भिंगारडे, रोहिणी मलुष्टे, सदानंद जोशी, बाबा संसारे, अजय गांधी आदी मान्यवर उपस्थित होते. श्री राधाकृष्ण मंदिर वैश्य संस्थेतर्फे सर्व मान्यवर पाहुण्यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले. जिल्हा कबड्डी असोसिएशनचे अध्यक्ष सचिन कदम यांनी रत्नागिरी येथे जिल्हास्तरीय निमंत्रितांच्या प्रकाश झोतातील कबड्डी स्पर्धेचे आयोजन केल्याबद्दल शुभेच्छा दिल्या. राधाकृष्ण हे नाव मला जेव्हा कबड्डी काळापासून मी ऐकलो आणि हा देवबाला अध्यक्ष म्हणून मला येतो. कारण मी जेव्हा कबड्डी खेळत होतो तेव्हा त्या दरम्यान नेमके तुमच्या स्पर्धा होत नव्हत्या. माझ्या माहितीनुसार राधाकृष्ण मंडळाची स्पर्धा या रत्नागिरी जिल्ह्यातील कबड्डी पंढरी आहे आणि ह्या मंडळाच्या स्पर्धेचं अनेक जिल्ह्यामध्ये लहान खेळाडू मातीमध्ये खेळले. आमच्या नशिबी ते काय आहे, राधाकृष्णानंतर तुमच्याच पावला पाऊल घेऊन चिपळूणची कोहिनूर मित्रमंडळ हे महाराष्ट्रात निर्माण झालं असेल. कारण दोन्ही वैश्य वसाहतीमध्येच ही मंडळ आहे आणि त्यामुळे कबड्डीच्या इतिहासामध्ये तुमच्यासारख्या मंडळाचा रत्नागिरी जिल्ह्याच्या इतिहासामध्ये खूप हातभार आहे. आणि ही स्पर्धा आपण पुन्हा चालू केली आणि आपण यावर्षी पुन्हा आतापर्यंत तुम्ही तालुकास्तरीय घेत होता आणि यावर्षी जिल्हास्तरीय चालू केली. तुम्ही कुठलीही स्पर्धा घ्या, जिल्हा असोसिएशन तुमच्या पाठीशी काम पडेल, जी मदत लागेल. या स्पर्धेसाठी जिल्ह्याभरातून सुमारे 24 संघांनी सहभाग नोंदवला होता. त्यातील अनेक संघांनी चुरशीचे सामने खेळून उपस्थितांना मंत्रमुग्ध केले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सतीश दळी यांनी केले. दरम्यान 3 दिवस चाललेल्या या कबड्डी स्पर्धेचा बक्षीस वितरण समारंभ नाना मयेकर, उमेश शेट्टे, राजन मलुष्टे, बाबा संसारे, अजय गांधी यांच्या उपस्थितीत जल्लोषपूर्ण वातावरणात पार पडला. पुन्हा एक नजर आजच्या ठळक घडामोडींवर. बहीण भावाचे नाते वृद्धिंगत करणाऱ्या रक्षाबंधनाचा सण आणि नारळी पौर्णिमा सर्वत्र करण्यात आली उत्साहाने साजरी. रत्नागिरी येथील राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या पथकाने आरवली येथे 14 लाखाच्या विदेशी दारूसह 2 आरोपींना केले जेरबंद. आणि 9 ऑगस्ट रोजी मुंबई येथे आयोजित करण्यात आलेल्या मराठा क्रांती मूक मोर्चाच्या जनजागृतीसाठी रत्नागिरी येथे काढण्यात आली रॅली. हजारो मराठा बांधव मुंबईकडे रवाना. याबरोबरच आजचं बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया नवीन ताज्या घडामोडींसह. तोपर्यंत नमस्कार.